नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्स स्मिथ मॅरी प्रस्तुत कानाला खडा को पावर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय आहे आपल्या आयुष्यामध्ये आई वडील संस्कार करतात, शिक्षक आपल्याला घडवतात, म्हणून आपण माणूस म्हणून नीट घडतो. पण आयुष्यात काही माणसं आपल्या जगण्याला एक लय देतात, खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं एक गाणं करतात. गरजेचं नसतं की ही माणसं आपल्याला भेटलीच पाहिजेत, पण त्यांच्या कामातून त्यांच्या सुरावटीतून आपण आपले अनेक क्षण सुखद करतो, गुणगुणतो आणि त्या क्षणांचं गाणं होतं किंवा गाणं करतो. अशी एक व्यक्ती ज्यांनी त्यांच्या कामातून आपल्याला खूप आनंद दिलाय, खऱ्या अर्थानं आपलं जगणं सुरेल केलंय आणि ते आज आपल्याला या मंचावरती भेटायला आणि त्यांच्या आयुष्यातले कानाचे खडे फोडायला आलेले आहेत. आपण त्यांना आमंत्रित करूया. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की. शब्द असतात ज्यांच्या ओठी, सूर ज्यांच्या हो बोटात, ज्यांनी उच्चारलेलं वाक्य तेही भासत चालीत. कधी नाटक सिनेमा, कधी मालिका जिंगल, अशी होते चाल तयार जणू गुंफलेला हार. फक्त चाल असे नाही, त्यावर शब्दही सवार, त्यावर सुरांची चादर लावते हो चांद चार. असे एकच संगीतकार आमचे लाडके अपार, आले अशोकजी पत्की, खडा लावा या मंचावर. पत्की साहेब, एक सांगतो म्हणजे नेहमी आमच्याकडे गायक असतो आणि सगळी गीतं हा लिहितो, परंतु काय आहे की याला स्वतःच्या अक्षराबद्दल, स्वतः लिहिलेल्या प्रत्येक अक्षराबद्दल अशी एक समजूत आहे की ती एक वेदवाणी आहे. आणि एक संगीतकार आज इथे येणार म्हटल्यानंतर त्याला असं वाटलं की दुसरा कुठलाही जगातला गायक या शब्दांना न्याय देऊ शकणार नाही. म्हणून एखादा प्रसंग आल्यानंतर एखादा शूरवीर जसा आपली तलवार उपसतो तसा त्याने आपला गळा असा उपसला आणि हातामध्ये माईक घेऊन त्याने तुमच्यासाठी खास गाणं म्हटलंय. पण छानच गातो तो, मला माहिती आहे. पत्की साहेब, आपल्याकडे संगीताचा फार प्रभाव आहे प्रत्येकावरती. त्याचं कारण आपण कायम संगीतात गुरफटलेले असो. मग सिने संगीत असो, नाट्यसंगीत असो, साधं सुगम संगीत असो, भावगीत असो, सर्व प्रकारचं संगीत. त्याशिवाय वेगवेगळ्या जाहिराती झळकत असतात, त्याचे संगीत असतं. सो माणूस सकाळी उठतो तो एखाद्या कुठल्या तरी जाहिरातीच्या गाण्यांनी, दुपारी तो गाणं गुणगुणतो, संध्याकाळी गाणं ऐकतो, पुन्हा कुठल्या तरी जाहिरातीचं एक छानपैकी गाणं ऐकत ऐकत झोपी जातो. शिवाय मालिका असतातच. या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आपला ठसा उमटवलेला आहे. म्हणजे लोकांना सकाळी जागा करण्यापासून त्यांना शांत झोप लागेपर्यंत सगळं काम तुम्ही करून ठेवलेलं आहे. म्हणजे समाजाला जी एक गरज आहे शांत झोपेची आणि पटकन उठण्याची, ती तुम्ही काही अर्थाने अनेक वर्ष पूर्ण करतात. त्याची कृपा आहे. तुमचा जन्म कुठला? म्हणजे मुंबईतला. मुंबईचा. दादरमध्ये जन्मलो मी. बर. हिरा हाऊस म्हणून मोडक बंगला ज्याला आता म्हणतात, त्याच्या बाजूला होतं, तिथे झालं. त्याच्यानंतर मग मी 1-2-3 वर्षाचं झालो, 4 वर्षाचं समजा. आम्ही काही सगळे ते भावंड, ते काहीतरी झालं माहिती नाही घराचं. एक काका इकडे, एक काका इकडे, असं तिघं चौघांनी आपापलं वाटून घेतलं. कोण माटुंग्याला गेलं, कोण आम्ही कांदेवाडीत गेलो, गिरगावात. आणि मग तिथून गाण्याचं मला कुठून वेळ लागला मला माहिती नाही. म्हणजे तुमच्याकडे कुठली नाही, संबंधच नाही काही. पण कांदेवाडीमध्ये जिथे मी राहिला होतो त्याच्यासमोर 3-4 बँडवाले असायचे, म्हणजे पथकं त्यांची. आणि त्यांची रिहर्सल एकदा 8 वाजता सकाळी सुरू झाली की मी जाऊन उभा तिथे. काय कळायचं किंवा काय माहिती नाही, पण सुरांचा लगाव असल्यामुळे मी आपला उभा राहील. 8 ते 9 एकाची झाली की 9 वाजता तो दुसरा सुरू करायचा रिहर्सल. 9च्या असं ते तिघं चौघं होते ते. तोपर्यंत मी 3 तास 4 तास तिथे असा वेड्यासारखा उभा आपला. पण त्या सुरांनी इतका भारावून जायचो मी. आणि तिथून सुरुवात झाली, म्हणजे मला संगीताची आवड वाटणं किंवा काय.
असं मला वाटतं. पण मग पुढे काय केलं मग तुम्ही शिक्षण? पुढे काय नाही. कारण वडिलांना असं वाटलं असणार ना की आपला मुलगा बहुतेक बँडवाला होणार म्हणून. वाटलं असेल खरंच, कारण कोणीही विचारलं ना, म्हणजे आलं अरे अशोक कुठे आहे? कुठे जाणार तो? केअर ऑफ बँडवाला म्हणून आई सांगायचं जरा. तर सुरुवातीचं झालं. त्याच्यानंतर शिक्षणात गती नाही म्हणून वडिलांनी मला माटुंग्याला शिवाजी पार्लात परत ठेवलं तिथे. आणि 4थी 5वी 6वी 7वी गोपी टँक म्हणून आहे तिकडे शाळा म्युन्सिपल, तिथे मी जात होतो. मग आत्याकडे ठेवलं वडिलांनी. तिला 7 मुलं बरं. आणि प्रत्येक जण एकापेक्षा एक हुशार इतकं, म्हणजे तर त्यांच्या नादी लागून हा जरा तरी अभ्यास करेल असं वडिलांना आणि आईला वाटलं, म्हणून मला त्यांच्याकडे ठेवलं होतं. पण ते झालं उलटं. समोर बघतो तर आशाबाई तिथून येत आहेत अल्ट्रा सोसायटीमधून टॅक्सीसाठी किंवा काय, सीमा देव, त्याच्यानंतर जयकिशन समोर राहायला. आम्ही राहायचो त्याच्या समोरच्या रोड बिल्डिंगमध्ये. नंबर 5. हां, 5ला तिथेच होतं म्हणजे. आणि इराण्याचं हॉटेल होतं कॉर्नरला. आणि मला काय म्हणजे देव पावल्यासारखाच वाटलं एकदम. म्हणजे ज्याच्यासाठी मला वडिलांनी ठेवलं होतं ते बाजूला राहिलं आणि मला सगळे दैवत समोर दिसायला लागले. त्याच्यानंतर थिएटर्स 5 बाजूला होती. सिटी लाईट, रिवोली, त्याचं श्री सिनेमा, कोहिनूर प्लाझा, असे 5 सिनेमा. 5 आणि तिकीट. तेव्हा मी आपले 5 आणि कसे तरी जमवायचं, एक पैसा करत. 5 आणि जमले की जाऊन पिक्चर. एक पिक्चर मी 40 वेळा बघितलंय. कुठला 40? म्हणजे पुष्कळ शंकर जयकिशनचं कोणतंही म्हणा तुम्ही, आणि राज कपूर 30 वेळा 40 वेळा 30, जेवढे पैसे जमतील तेवढे जाऊन गाणी आवडायला पाहिजे की मी जाऊन बसायचं. म्हणजे तेव्हा स्टोरी बिरीचं एवढं कळायचं नाही, पण गाणी म्हणजे, आणि 10-12 गाणी असली तरी ती इतकी एकापेक्षा हिट गाणी होती. आता 2 गाणी सुद्धा ऐकवत नाही आपल्याला आजच्या काळात, होय की नाही? तर हा फरक पडलाय म्हणजे. आणि मग हे झाल्यानंतर मग संगीतकार अशोक पत्की असं मला तर वेळ लागला. त्याला वेळ लागला पण म्हणजे. सुरुवात कशी झाली? म्हणजे मग एक बँड ऐकणारा मुलगा, सिनेमा बघणारा मुलगा 40 वेळाला, त्याला हातात वाद्य कधी मिळालं आणि कोणी दिलं? बहीण गायची माझी. म्हणजे मध्यम परिस्थिती होती आमची. वडिलांची नोकरी गेली, त्याच्यामध्ये मिलमध्ये होते ते. तर नातेवाईकांनी सांगितलं अरे तुझी मुलगी छान गाते, म्हणजे मीना बहीण माझी, तर तिला ऑर्केस्ट्रामध्ये गायला वेळेला पाठव ना, काय 4 पैसे मिळतील, घरात मदत होईल तेवढी. आणि ती गायला सुरुवात केली त्यांनी. आणि तिच्याबरोबर जाणं एवढंच माझं काम होतं, म्हणजे बॉडीगार्ड तिचा म्हणून. आणि मग तिच्याबरोबर जाऊन मला शिकायला मिळालं. हा एक आवड होती संगीताची. हा ढोलक कसं वाजवतो, ॲकॉर्डियनचा जमाना होता तो, ॲकॉर्डियन कसं वाजवतो, हे कसं वाजवतो, सॅक्सो. आणि त्याच्यात म्हटलं मग आपल्याकडे काहीतरी पाहिजे ना, मला काहीतरी आलं पाहिजे वाद्य. म्हणून मग बहिणीच्याच पैशातून तिला 5 रुपये 10 रुपये बिदागी मिळायची तेव्हा. तर 1 आणा 2 आणि असे ते जमा करत 35 रुपये माझ्याकडे जमा झाले. बर. तर म्हटलं याच्यात पेटी यायला हरकत नाही. मीच ठरवलं माझं. आणि हरिभाऊ विश्वनाथ दादरला गेलो एक दिवस. मी म्हटलं हो मला एक पेटी पाहिजे. आणि तर कितीपर्यंत पाहिजे? 200-250? हो म्हटलं नाही माझं बजेट एवढं आहे 35 रुपये. 35मध्ये नाही मिळणार रे, कमीत कमी 50 रुपये म्हणाले. तर मग मी नर्वस झालो आणि मग असं वळणार एवढंच पाठीवर हात ठेवला त्यांनी. म्हणाले ठीक आहे, तुझं सगळं एकंदर रूप बघून मला असं वाटतं ही पेटी तुला द्यावी म्हणून. तर 50 रुपयाची पेटी मला 35 रुपयाला दिली त्यांनी. त्याच्यानंतर सुमन कल्याणपूरकडे कोणतरी पेटीवाला पाहिजे असं कळलं. मी थोडा तोपर्यंत वाजवायला लागलो होतो. आणि मी गेलं, ऑडिशन दिले त्यांना आणि त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. सामील झाल्यावर असं कळलं की आपण 2-3 महिन्यातच कळलं आपण मार्चमध्ये वेस्ट इंडिजला झालो आहे. आणि म्हणजे देव देवा छप्पर फाडून देतो म्हणतात तसं झालं होतं सगळं. सुमनताईंची ओळख होणं काय किंवा अभिषेकींची त्या दरम्यानच सगळ्यांची झाली. आणि तिथून सुरुवात झाली मग. म्हणजे 69पासून जे सुमनताईंबरोबर फॉरेन सुरू झालं आहे ते दरवर्षी. संगीतकार अशोक पत्की हे पहिल्यांदा जाहिरातीसाठी वाजलं, नाटकासाठी वाजलं, सिनेमासाठी वाजलं, का भावगीत म्हणून, स्वतंत्र गीत म्हणून, कसं काय? भावगीतासाठी. बरं. जेव्हा वेस्ट इंडिजला जायचं चाललं होतं आमचं, तेव्हा रिहर्सल होते महिनाभर. आणि तेव्हा नोटेशन काढणं, सुमनताईंची गाणी सगळी त्याचं हे करणं ते. तर तेव्हा तो विषय निघाला. शरू बर्वे म्हणून त्यांचा सेक्रेटरी होता. तो म्हणाला अशोक तू पेटी चांगली वाजवतो, कॉर्ड्सचं तुला ज्ञान आहे, सरगम नोटेशन करतोस, गुणगुणतोही चांगला तू,
तर तू संगीतकार का बनत नाहीस? म्हटलं काय बरं आहे ना डोकं, नुसतंच एवढं आलं म्हणजे काय संगीतकार त्याला तपश्चर्या लागते, ध्यास लागतो, हे लागतं. तर म्हणाला बघ तुझं नशीब चांगलं आहे बघ, अशोकजी परांजपे कवी ते आले आहेत, म्हणजे त्याच्याचकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायला आले होते ते. तर म्हणाले ते तुला गाणी देतील 2-4, तू महिनाभर घे, 2 महिने घे, आता काय उद्याच्या उद्या पाहिजे असं नाही आहे, पण सुरुवात कर बघ, तुला एक सवय लागेल कंपोज करणे. आणि मी ऐकलं ते त्यांनी सांगितलं. मग एकदाचं यावे सखया नाविका रे केतकीच्या बनी, अशी ती सगळी वाट इथे स्वप्नातील गाणी बणी होती. आणि त्याला चालील एक 8 दिवसात 4 गाण्याला चाल लागल्या. आणि त्यांना ऐकवलं, खुश झाले ते, कारण मेलोडी होती मुळात, कारण मेलोडी हा माझा जीव की प्राण आहे म्हणजे. तर ते म्हणे सुमनताईंना ऐकवा नक्की, त्यांना सांगूया आपण गायला बियायला. म्हटलं बरं आमची रिहर्सल रोज व्हायची, पण हिंमत व्हायची नाही सांगायची सुमनताईंना. हां मी बनवली ऐका हो वगैरे. त्या रिहर्सल झालं की पर्स घ्यायची आणि निघून जायच्या. 8 दिवस झाले. शरू बर्वेनेच विचारलं काय झालं रे, बोलला का सुमनताईनं? म्हटलं नाही मला जमणार नाही असं. तुझ्याने काही होणार नाही, मला चाललं पाहिजे. तो स्वतः आला रिहर्सलला एक दिवस. आणि मग त्यांनी सांगितलं, जशा बाई उठल्या, बरं उद्या भेटूया म्हणून सांग. सुमनताई बसा, अशोकनी 4 गाणी बनवली आहे, ती ऐका आणि मग निघा. त्यांनी बसल्या, 4ही गाणी ऐकली आणि तिथल्या तिथे इतक्या खुश झाल्या त्या म्हणजे चाली ऐकून. कामेरकर म्हणून HMUला होते, सुलभा देशपांडेचे वडील. तर त्यांना फोन केला की एक मुलगा आला आहे आणि इतकी छान गाणी बनवली आहे, मी वेस्ट इंडिजला जाऊन येते आणि मग आपण रेकॉर्डिंग वगैरे करूया. आणि मग ते रेकॉर्ड बाहेर येईपर्यंत 72 साल उजाडलं होतं, म्हणजे 3 वर्ष गेली तरी त्याच्यात. आणि 72 साली लोकांना कळलं की अशोक पत्के नावाचा संगीतकार आलेला आहे मार्केटमध्ये. 8 दिवसामध्ये तुम्ही 4 गाण्यांना चाली लावल्यात. हो. त्यातलं आम्हाला कुठलं ऐकवणार का वगैरे मी विचारतच नाही, कुठलं ऐकवणार? केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघन सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. क्या बात आहे. काय तुम्ही म्हणालात ना की मला काही हिंमत होईना, मग सुमनताईंचा जो सेक्रेटरी होता त्यांनीच पुढे करून दिलं. मग तेव्हा तुम्ही कानाला खडा लावला की ह्याच्या पुढे आपल्याला सुचलं की आपण तोंड उघडून पटकन सांगावं लोकांना? नाही ते वाटलंच मला, पण त्याच्यासाठी फार वेळ गेला. पण ही नाटकाचं असून दे किंवा अजूनही मला ती भीड आहे अजून, म्हणजे एवढं 50 वर्ष या लाईनीत राहून सुद्धा की पटकन बोलणं पटकन नाही जमत अजूनही. म्हणजे कानाला खडा मी स्वतः लावून घेतला, अरे तू बोललं पाहिजेस. आज जग कुठे गेलं आहे, दुनिया कुठे चालली आहे आणि तू कसा तिथे थांबला आहे, तर हे म्हणजे शिकायला मिळालं मला त्याच्यातून. तर आजच्या काळामध्ये संगीतकार येतात, त्या काळामध्ये म्हणजे प्रत्येक काळात संगीतकार येतच असतात, परंतु त्या काळामध्ये संगीतकाराला संगीतकार म्हणून येण्यासाठी आजच्यापेक्षा जास्त कष्ट पडायचे का? पडायचे म्हणजे खरोखर तेवढे गुण तुमच्याकडे असावे लागायचे. आता काय कोणी येतं आणि कळतं की हा संगीतकार झालेला आहे. म्हणजे एखादा प्रोग्रामर असतो, सिंथेसायझर आलं की समजायचा हा म्युझिक डायरेक्टर होणार आता. कळलं की नाही? तेव्हा तसं नसायचं. तेवढे रागदारी म्हणा, नोटेशन म्हणा, हे म्हणा ते म्हणा, सगळं माहिती असेल तरच तो संगीतकार. आता काय रोज मला म्हणजे स्वतःला मी सकाळी उठलो की 10-15 फोन असतात, मी चांगली गाते, मी चांगला गातो, किंवा मी असं करतो, असिस्टंट म्हणून तुमच्याकडे राहायचं आहे, एवढे फोन. आणि प्रत्येकजण आता वादक म्हणून, सिंगर म्हणून, काही म्हणून इकडे येतात आपल्याकडे, कुठे मुंबईमध्ये काम मिळतं म्हणून, म्हणजे बाहेर गावाहून सुद्धा येतात. आणि पण तुम्ही शिकलाच नाही आणि मला प्रश्न विचारतात तेव्हा मजा येते. कोणाचे तरी आई वडील बोलतात, मी माझी मुलगी छान गाते. म्हटलं बरं, मग म्हटलं कधी ऐकवायला आणा किंवा हल्ली व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुम्ही.
नाही खरोखर छान गाते. आणि मला एक सांगा म्हणे, त्या जिंगलमध्ये गाण्यासारखं काय असतं? 10 सेकंदाचं तर असतं. असं ते विचार. म्हटलं बरोबर, सॉरी म्हटलं, चूक आमची आहे. ह्याची त्यांना कल्पनाच जेव्हा नाही आहे, 10 सेकंदात मग ते तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, होय की नाही? तर त्याची कल्पना तुम्ही काय होणार. आणि आलं की महिन्याभरात माझी मुलगी गायला लागेल ना, हं. इतकी घाई असते. म्हणजे कारण किंवा टी व्हीवर दिसेल तरी ना, ते इतकी प्रत्येकाला घाई झाली आहे. ते खरं नाही. म्हणजे त्यावेळी तपश्चर्या असायची. म्हणजे रियाज करून 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 माणूस यायचा आणि मग तेव्हा ते साध्य व्हायचं काहीतरी. कारण समुद्रच म्हटलं आहे संगीताला, होय की नाही? तर ते तुमच्या अंगात ते झिरपत नाही जोपर्यंत, तोपर्यंत काही उपयोग नाही असं मला तरी वाटतं. सुधीर फडके हे व्यक्तिमत्व तुमच्या आयुष्यात कधी आलं? वयाच्या 4थ्या वर्षी, जेव्हा कांदेवाडीचं बँडच्या आधी? नाही, बँडच्या वेळीच. हं. तर आम्ही जिथे राहायचो ज्या चाळीमध्ये, त्याच्या बाजूला कोणतरी संगीतकार आलाय असं कळलं. पेटीचे सूर बी राहायचे. म्हणजे ते पण मुंबईत आले होते, काहीतरी आपलं होतं काय बघूया म्हणून. तर आई मला तर अगदी बिनधास्त त्यांच्याकडे सोडून द्यायच्या. हो, ह्याला जरा सांभाळा, मी सांभाळा. सांभाळा, मी चक्कीवर जाऊन पीठ घेऊन येते किंवा भाजी घेऊन येते. आणि मला त्यांच्याकडे सोपायची आणि ते मला मांडीवर विंडीवर घेऊन बसायचे. आणि मला कळायचं नाही, पण ते संस्कार झालेले असणार नक्कीच माझ्यावर. म्हणून कुठेतरी छान छान कलाकृती घडते माझ्यातून. म्हणजे थोडक्यात या वयामध्ये गाण्याचं बीज तुमच्यामध्ये अंकुरलं गेलं, पेरलं गेलं. हं? मग यासाठी आपण एक तुमचं बीज अंकुरे अंकुरे गाणं ऐकूया. अरे, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे पियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आजकालच्या मुलांना पाळणाघरात टाकतात बायका. तुम्हाला तुमच्या मातोश्री सुधीर फडक्यांच्याकडे फडक्यांच्या. म्हणजे काय भाग्य आहे तुमचं. खरं आहे, खरं आहे, खरं आहे. तुम्ही गाणी करत होतात सिनेमामध्ये, जिंगल्सकडे तुम्ही कसे काय आलात? आणि पहिली जिंगल कुठली तुम्ही केली? मी वादक असल्यामुळे सगळ्यांकडे वाजवायचं. म्हणजे तू बोलवलं तुझ्याकडे वाजवणं, ह्याने बोलवलं. तर तसं वनराज भाटिया, नाथन, सुरेश कुमार असे ते त्यावेळचे खरे पिलर्स म्हणतो आपण, जसं तसे होते. त्यांच्याकडे वाजवायला जायचं आणि त्यांना मदत करण्याचं. मला माहिती नाही, माझा पहिल्यापासून स्वभाव आहे. नाही, अशी हरकत असं करा ना, आणखीन मजा येईल, सांगणं वेगळं ते. तर ते करता करता ते क्लायंट यायचे, एजन्सीवाले यायचे. ते म्हणून अशोक, अच्छा सब तो अशोक करताय, असं त्यांचं म्हणणं पडायचं. म्हणजे हे सगळे नावाला, काम मेन जे आहे ते अशोकच करतो आहे. तर मला एक जण बाजूला घेऊन गेला, एक हमारा जिंगल करोगे क्या? म्हटलं करो, लेकिन एक दूसरे का निकाल विकाल के नहीं. नहीं नहीं, फ्रेश आहे, नया आहे एकदम. म्हटलं ठीक आहे. तर काय होतं, डबल बी सोप. तर म्हटलं ते माझं पहिलं जिंगल. तर ते थोडं एक, ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं, अच्छा साबुन कौन सा लाऊं. ये ढेर से कपड़े मैं कैसे धोऊं, अच्छा साबुन कौन सा लाऊं. कपड़ों को जो उजला बना दे, रंग जमा दे, चिमला दे. कोई बता दे मुझे तो, कोई बता दे, कोई बता दे मुझे तो, कोई बता दे. आणि हे 25 वर्ष जवळजवळ रोज सकाळी 8 वाजता लागायचं जिंगल. आणि हे वाजलं, लोक घड्याळ बिड्याळ तेव्हा बघायची नाहीत. हे वाजलं म्हणजे 8 मला 8:17ची गाडी पकडायची आहे, मला 8:12ला कॉलेजला पोचायचं. ते काय असेल ते ह्याच्यावरनं ठरवायचे ते 8 वाजले म्हणून.
यानंतरची आठवणारी दुसरी जिंगल कुठली? नाही, तुमच्या सगळ्यात जिंगल सगळ्यांनाच आठवतात, पण तुम्हाला विशेष लक्षात राहिलेली कशामुळे म्हणा की कशी मिळाली, अपघाताने मिळाली, काही कानाला खडा त्याच्या बाबतीत? एक काम करत होतो आम्ही वेस्टर्न आउटडोअरला. सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती गायला होते. सकाळी 10 ते रात्री 10 असा तो प्रोग्राम होता. ऑडिओ व्हिज्युअल म्हणतात त्याला. त्याला म्युझिक असायचं, गाणी असायची वगैरे. रात्रीचे 9:30 वाजले आणि आता हा शेवटचा पीस झाला की पॅकअप आणि निघायचं. सुरेश म्हणाला, तू माझ्यावरच चला, माझी गाडी आहे, टॅक्सी बिक्सी करू नको मला. म्हटलं ठीक आहे. पण आणि आम्ही ठरवतो एवढ्यातच दरवाजातून पियुष पांडे, अशोकजी एक जिंगल करना है पट करके, कल सुबह प्रेझेंटेशन आहे. म्हटलं अरे वाजले किती आता, आणि आता सुरुवात कामाला, म्हणजे विचार करा त्या गोष्टीवर. आणि 3 अंतराचं गाणं होतं ते. म्हटलं नाही होगा, नाही मर जाऊंगा मैं तो, कल सुबह प्रेझेंटेशन आहे वगैरे. अरे पण म्हटलं बरं गाणार कोण? म्हटलं कोई भी चलेगा, सुरेश चलेगा, कविता चलेगी, दोनों चलेंगे, कुछ भी, मेरे को फर्स्ट क्लास करके देना. म्हटलं त्यांना विचार अगोदर सुरेशजींना किंवा कविताला. तो त्यांच्याकडे गेला. त्यांनी विचारलं आप गाएंगे क्या अभी जिंगल का? कोण कर रहा है म्हणून त्याने विचारलं. तर म्हणाला अशोक. हां मग ठीक आहे. फिर त्यांना माहिती आहे अशोकच्या हातात गाणं पडलं की 15 मिनिटात ते तयार असतात, चाल. एवढं जरा कॉन्फिडन्स होता. म्हणजे सगळ्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणाला विचार, अशोकच्या हातात फक्त कागद पडायची खोटी की चाल तयार. ते झालं. मी वाचलं आणि असं बाहेर गेलो. म्हटलं काहीतरी विचार केला पाहिजे ना. हो झालं आहे तर सगळ्या बाजूनी. तर कॉफी मागवली, जरा बघितली, चाल तयार झाली होती. आतमध्ये आलो, कविताला बोलवलं. चाल तयार झाली होती? हो. त्या दोघांना बोलवलं. म्हटलं तर कविता म्हणतो क्या हो गया, रेडी? म्हटलं हा रेडी आहे, चलो. पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, जागे हर दिशा दिशा, जागा जग सारा, पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा. हे गाणं 3 अंतराचं होतं. 3 गाणे आम्ही अंतरे करून त्याला दिले होते. 8 वर्ष काही नाही, शांतता होती. आणि मग 8 वर्षानंतर पियुष पांडेच्याच डोक्यात कल्पना आली, राष्ट्रीय ह्याच्यासाठी शिक्षणासाठी आपण ह्या जिंगलचा उपयोग करू शकतो. आणि मग ते फक्त याचा मुखडा घेतला आणि ते गाणं झालं. आणि ते इतकं गोड बनवलं होतं त्यांनी. ते पिक्चराईज पण छान केलं होतं. सुरेशजींचं तुम्ही नाव घेतलं, तुमचेही त्यांचे अनेक वर्षाचे संबंध, असोसिएशन्स आहेत ना, त्याची सुरुवात कुठून झाली? त्यांच्यामुळे मी कवी झालो. म्हणजे माझी कवी झालो. कवी कसं काय? संगीतकार होतोच मी. 4 गाणी झाली होती माझ्याकडे, स्टॉकमध्ये होती. ते म्हटलं हे सुरेशजींसाठी खास ठेवलेली होती, ती झाली. आणि सुरेश म्हणाला उद्यापासून मी नाही अमेरिकेला चाललो आहे, तर 15 दिवसांनी येणार, तेव्हा तोपर्यंत तू 4 गाणी तयार करून ठेव. तर म्हटलं बरं. माझा एवढा सिनेमा, नाटक, सिरियल, जिंगल प्रवास असल्यामुळे हे विसरूनच गेलो होतो खरं म्हणजे मी, की 4 गाणी सुरेशसाठी तयार करून ठेवाय. 16व्या-17व्या दिवशी सुरेशजींचा फोन आला, अशोक मी इंडियामध्ये आलो आहे. म्हटलं बरं. अरे बरं नाही, आपण कधी करायची गाणी? अरे तेव्हा मला ट्यूब पेटली. अरे हो याची. म्हटलं एक गाणं तयार आहे, तुला संध्याकाळी ऐकू का? तर मी म्हटलं तुझ्या स्टुडिओत खाली येतो आहे रेकॉर्डिंगला, तुला संध्याकाळी ऐकवत. आणि काही तयार नव्हतं, पण फोनवर असल्यामुळे जरा खोटं बोललो. फोन ठेवला आणि सूर छेडला. असं छेडलं. म्हटलं आहा, एक बेस तयार झाला होता. म्हणजे सुरेश वाडकर गाणार, मग आणखीन त्याला उभारी येणार आणि असं सगळं. परत विचार, म्हटलं बनवू शकतं काहीतरी एक छानसं गाणं. दा दी रे रा रि रा रा, दी रा रि रा रि रा रा, दे रे रा 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 रा, दी रा
काहीतरी डमी शब्द घालू म्हणजे भावना पोचल्या पाहिजे समोरच्यापर्यंत, म्हणून मी स्वतःच लिहिलं ते. तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा, गाण्यास लाभला तव स्पर्श अमृताचा. तू सप्तसूर माझे. क्या बात. सुरेशला ऐकवल्यावर वेडा झाला म्हणा, अशोक तू चाल छान करतो, मला माहिती आहे, गोड बनवतोस, पण हे शब्द कोणाचे आहेत? इतकं छान. अरे म्हटलं माझेच आहे, डमी शब्द आहेत, म्हणजे आपण कोणाकडे लिहून घेऊया. म्हणून मोकळा फक्त नाही नाही, तो म्हणाला एक काम कर माझ्यासाठी, सबंध गाणं लिही आणि मग आपण कोणाला तरी दाखवूया. प्रवीण दवणे आहेत कवी किंवा नांदगावकर आहेत, त्यांना दाखवूया. आणि त्यांनी सांगितलं फालतू आहे तर आपण कागद काढून टाकू. आपण दवणेंना दाखवलं मग हे गाणं, सबंध दोन्ही यंत्रे लिहिले विले. आणि एक मोठी चूक आहे म्हणाले. म्हटलं काय? सप्तसूरमधला सू दीर्घ पाहिजे. शुद्ध लेखनातली चूक त्यांनी सांगितली. आणि मग तेव्हा त्या गाण्याचा कवी झालो मी. आणि तेव्हापासून मग राधाई बावरी दुसरं, स्वप्नील बांदोडकरचं. पुढे तुम्ही लिहूच लागलात. म्हणजे तुमचे तरुण मित्र ज्याचा आत्ता आपण उल्लेख केलात, सुरेशजी वाडकर, त्यांना काय म्हणायचंय? त्यांना काय कानाला खडा आहे का काय? बघूया. बघूया. नमस्कार अशोकजी, कसे आहात आपण? मस्त. तुम्ही आमच्याबरोबर आहात, आमच्यावर तुमचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. तुमची सुंदर सुंदर गाणी मला गायला मिळाली, हे केवढं मोठं भाग्य आहे. आणि मी नेहमीच बोलत असतो की तुमच्यासारखा मेलोडियस म्युझिक डायरेक्टर प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. तुम्ही मला दिलेली गाणी मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप लोकांनी पसंत केली माझी गाणी, तुमच्या कॉम्पोजिशन्स. तर असाच तुमचा आशीर्वाद आणि प्रेम सतत माझ्यावर असो, एवढीच मी प्रार्थना करेन. विश यू ऑल दी बेस्ट. थँक्यू. आता तुम्ही मगाशी म्हणालात की मला नाही बोलता येत नाही फारसं, म्हणजे पुढे पुढे करवत नाही मला. पण तुम्ही म्हणजे मला बाबा इतके पैसे पाहिजेत ते नाही. असं नाही बोलतात. मग त्यांनी मग काय त्या बाबतीत काही कानाला खडे लावायला लागले की नाही कधी? कारण अशा गोष्टीचा फायदा घ्यायला लोक टपलेलेच असतात. असे पुष्कळ आहेत. म्हणजे हं. अशोक पत्की करोडपती असं एक आपल्या नटापैकी एकाने दिलं होतं माझ्या साठीला. हं. 60 वर्ष झाली तेव्हा. हे अशोककडे करोडो रुपये आहेत, पण त्याच्या हातात काही नाही आहे आता, पण तरीही तो करोडपती आहे. हं. म्हणजे मनाने असेल किंवा काय पण. तर ते मला जे भेटले ते सगळे लुबाडणारेच म्हटलं पाहिजे, त्याला दुसरा शब्द नाही आहे. कळलं की नाही? ठग म्हणजे. देतो ना मी तुला, देतो ना ते. आणि दरवेळी मी कानाला खडा, आता पुढच्या वेळी पैसे आल्याशिवाय हात लावायचा नाही असं मनाशी ठरवतो, पण होत नाही ते. शेवटी तुमचं पैशाला हात लावणं होत नाही. हां, की मित्र आहे रे, किती फसवणं, फसून आणि काय फरक पडणार त्यांनी? तोपर्यंत दुसरा कोणतरी येतो, तो देतो पैसे, काम चाललंय ना आपलं, असा विचार करून मी हे करतो. पण ते अडवून ठेवत नाही कोणाचं काम. आजच्या घडीपर्यंत सुद्धा चालू आहे ते. म्हणजे मोठे लाखात म्हटलं पाहिजे तरी पण असं दुष्टावा नाही कोणाबद्दल, काय नाही. ठीक आहे, आपल्या नशिबात नव्हतं, एवढेच पैसे होते, एवढंच होतं असं मी स्वतःला समजावतो. काय होणार जास्तीत जास्त? येताना काय घेऊन आलो होतो असं म्हणतात, ते जाताना काय घेऊन आहे? स्वहा. अच्छा, तुमचा मुलगाही असा तयार बसलाय, त्यालाही काही कानाचे खडे सांगायचे, तर आपण त्याला बोलूया. अरे नक्की नक्की नक्की. बरं, तुला कधी नाही वाटलं आपण बाबांसारखं छानपैकी पेटी वाजवावी, छान गाणी करावी, जिंगल करावी, उशिरा घरी यावं, लोक जेवढे पैसे देतील तेवढे घ्यावेत? म्युझिकमध्ये आवड होती लहानपणापासून. ॲक्च्युली शाळेत मी शोज वगैरे पण करायचो, म्हणजे सोलो शोज, तबला वाजवायचो, हार्मोनियम वगैरे थोडंफार बाबांबरोबर वाजवायचो. बुलबुल तरंग छान वाजवायचा बरं. तेव्हा. आणि अचानक म्हणजे 8वी-9वीत गेलो मी आणि मोर इन्क्लाइंड मी ॲक्टिंगसाठी झालो. म्हणजे मला असं झालं की म्हणजे करिअर म्हणून मला ॲक्टिंग निवडायचं आहे.
आवड म्हणून म्युझिक ठीक आहे, पण करिअर म्हणून मला ॲक्टिंग करायचं आहे. आणि असं करून मी फायनली ॲक्टिंगकडे आलो. आणि बाबा नेहमी म्हणायचे की तुला जे आवडतं पर्सनली करायला ते तू कर. म्हणजे एखाद्या गोष्टीचा पॅशन असेल ना तुम्हाला, तर ते तुम्ही करिअर म्हणून निवडावं. म्हणजे तुम्ही 100% डेडिकेट करता. वा. तर त्यासाठी मी नंतर मग फुल फ्लेज ॲक्टिंगकडे आलो. शांत आहेत बाबा तुझे. मी पण त्यांच्याबरोबर बऱ्यापैकी काम केलंय. काम म्हणजे मी अभिनय करायचो. 1-2दा गाण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते 2 दिवस मला असे जरा धक्का बसल्यासारखे दिसले. तेव्हापासून मी गाणं बिणं सोडून दिलं. आणि तरी पण सगळ्यांचे ते अत्यंत लोकप्रिय लाडके आहेत. पण घरचा एक खास आहेर असतो माहिती आहे ना. तसं काय खडे आहेत तुझे बाबांच्या बाबतीत कानाचे खडे? सिम्प्लिसिटीबद्दल जसं बाबा नेहमी म्हणतात, तुम्ही आत्ता जसं म्हणाला की खूप सिम्पल आहेत वगैरे. एक किस्सा सांगतो. एका अवॉर्ड फंक्शनला गेलेलो आम्ही. अवॉर्ड फंक्शन होतं, बाबांचा तिकडे सत्कार होता म्हणून बाबांना बोलवलेलं रिसेंटलीच, काही 1-2 वर्ष आधी. आणि त्या अवॉर्ड फंक्शनला आम्ही पोचलो. बाबांना मी उतरवलं की हे गेट आहे, तुम्ही जा, मी गाडी लावून येतो. आणि बाबा गेले. मी गाडी लावायला वगैरे गेलो, पार्किंगला वगैरे बराच वेळ गेला, 10-12 मिनटं गेली. त्यानंतर मी आलो तिथून आणि बघितलं तर बाबा गेटकडेच उभे होते. सो मी म्हटलं काय झालं? तर ते बोलले की तो जो व्हॉलंटियर्स असतात, नवीन नवीन मुलं ठेवतात ना हल्ली व्हॉलंटियर्स, तो बेसिकली तो सोडत नव्हता कारण पास माझ्याकडे होते. सो त्यांनी सांगितलं पण नाही की माझा सत्कार आहे, किंवा ऑब्व्हियसली ओळखलं नसेल तर ॲटलिस्ट काहीतरी बोलणं पण नाही. म्हणजे एवढे सिम्पल आहेत ते 15 मिनटं बाहेर थांबले की तू ये, तू पास दाखव असं. सो मी कानाला खडा लावला आहे की ॲटलिस्ट बाबांना म्हणजे चुकीचा ॲटिट्यूड जसं आपण म्हणतो, अभिनेता किंवा एक आर्टिस्ट वर गेल्यावर एक चुकीचा ॲटिट्यूड येतो बऱ्याच वेळेला काहींना, तसा नाही, पण एक थोडाफार तरी असतं ना की म्हणजे एक तो ॲटिट्यूड ठेवा, करेक्ट ॲटिट्यूड, म्हणजे चुकीचा नाही, तो ठेवा, असं मी दरवेळी त्यांना नेहमी सांगत असतो. थँक्यू. तू इथे आलास आणि तुझ्या पुढच्या करिअरबद्दल तुला शुभेच्छा. तुमची आधीची गाणी मग जिंगल झाल्या, त्यानंतर तुम्ही नाटकाला संगीत दिलं ना? हो. त्याची सुरुवात कुठून झाली? नाही, नाटकाची तर फार पूर्वी झाली. म्हणजे गोवा हिंदू असोसिएशन म्हणून होतं बघ. हो. तर त्यांचं मत्स्यगंधा नाटक आलं होतं. अभिषेकींनी केलं होतं, पंडित अभिषेकींनी. तर तेव्हा माझी आणि अभिषेकींची ओळख झाली. 1964 साल. गोवा हिंदूला 50 वर्ष झाली म्हणून त्यांनी 3 नाटकं केली होती त्यावेळी. नटसम्राट, त्यानंतर मीरा मधुरा आणि एक बालनाट्य होतं, आटपाटनगरची राजकन्या. तर अभिषेकींनी रामकृष्ण नाईकांना सांगितलं की हे बालनाट्य आहे ना ते अशोकला द्या, तो लुडबुड करत असतो काहीतरी, तर चांगलं करेल माझ्या हिशोबाने. आणि ते बालनाट्य माझ्याकडे आलं. 8 गाणी होती त्याच्यामध्ये. आणि इतक्या छान चाली झाल्या होत्या त्याच्या. मला लोकांचे फोन, सुधाकर मरकर जे त्यावेळी बालनाट्य जे करायची मंडळी, त्यांच्या सगळ्यांचे काय मस्त केलं आहे, म्युझिक तर लाजवाब आहे वगैरे वगैरे. आणि तिथून माझी सुरुवात झाली. मग 18 नाटकं मी गोवा हिंदूची केली. त्याच्यातून मग सुधीर भट म्हणून एक नवीन प्रोड्युसर आले, मोरूची मावशी त्यांनी केलं. तिथून मग माझा स्वतंत्र प्रवास सुरू झाला. त्या तुमच्या त्या मोरूच्या मावशीतल्या एका गाण्यावरती त्या नाटकाचे हजारो प्रयोग झाले असं निर्मात्यांनी जाहीरपणे सांगितलंय. असं सांगणारा निर्माता पुन्हा भेटणारही नाही. आणि त्या गाण्यांनी काय व्हायचं हे त्या काळात आम्ही बघितलेलं आहे. म्हणजे नुसते लोक पैसे उडवायचे, ते गोळा जरी केले असते तरी खूप पैसे झाले असते एखाद्या माणसाकडे. आणि तो विजय चव्हाण करायचा. कुठला? अरे टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुंग टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुंग. मारुतीच्या बेंबीत शिरला बाई भुंगा. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुंग. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुंग. विजय चव्हाण यांच्यासाठी आपण एक जोरदार टाळ्या वाजवूया. त्यानंतर लगेचच पुढच्या नाटकात तुम्हाला खऱ्या अर्थाने गायक अभिनेता मिळाला. हां, प्रशांत दामले असला की 1-2 गाणी पाहिजेतच असं ते सगळं असायचं. आणि
सुधीर भटच्या प्रत्येक नाटकात तो असायचा सुरुवातीला तरी. एका लग्नाची गोष्ट त्याचं थोडं एक होतं. म्हणजे शब्द साधारण सारखे पण मूड वेगळे त्याचे. लग्न होतं त्याचं नाटकामध्ये, तेव्हा तो म्हणतो ह्याच्यापेक्षा आणखीन काय होऊ शकतं, आनंद तो काय असं. तर ते मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. हेच गाणं, हेच शब्द साधारण घरात भांडणं विणणं सुरू होतं, सासू सुनेचं पटत नाही वगैरे, आणि काही दिवसांनी तो बाहेर जातो कुठेतरी, आणि हेच गाणं सॅड बनवलंय. खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं, मिळालेलं वाटेस तोवर हातात काही नसतं, खरं सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. थँक्यू. खरं सांगू, सुख म्हणजे नक्की काय असतं, एवढ्या जवळून संगीतकाराच्या तोंडून खुद्द त्याची चाल आहे. अरे वा वा, थँक्यू थँक्यू थँक्यू. ह्या इतक्या सगळ्या कामामध्ये तुम्ही मगाशी म्हणत काम चालूच होतं, ह्या सगळ्यामध्ये घर कुठे होतं? गेली 25-1 वर्ष तरी इतका बिझी होतो मी. सकाळी 8 वाजता यायचो, ते रात्री 2 वाजता घरी पोचायचो. 2 ते 6 झोपणं असायचं. 6 वाजता परत उठून, कारण 8ला तिथे पोचायचं म्हणजे 7ला घर सोडावं लागायचं. तुमच्या पत्नी आहेत त्यांना काय म्हणायचं बघूया या सगळ्या प्रकाराबद्दल? लग्न झाल्यापासून 15-16 तास काम करतायत आणि आजही ते काम करतात. पण काम असेल तेव्हा मला कधीच सांगत नाहीत. मला असं वाटतं की त्याने बाहेर न जेवता आता घरचं जेवावं व आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. म्हणून मी कानाला खडा लावला की ह्यांच्या कामाचा आधीच विचारेन, म्हणजे ते घरचं तरी जेवतील. परमेश्वर कृपेने ह्यांची तब्येत अजूनही चांगली आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. कानाला हात लावला डायरेक्ट, काही कॉमेंट नाही, काही नाही? नाही, काही नाही म्हणजे मान्य आहे मान्य आहे सगळं. सगळं मान्य आहे. सगळं मान्य आहे. कधी काय होतं, भूक लागलेली असते, बाजूला चांगलं हॉटेल नसतं किंवा काय नाही, वडापाव मिळाला, वडापाव खाल्ला, भजी मिळाली, होतं. दरवेळी मुद्दाहून खात नाही मी, पण भूकही काम करायचं असतं, भूक लागलेली असते, सगळं तो विचार करून मग थोडं, पण एवढं खात नाही. मग किती खातो हे तिला माहिती आहे, म्हणजे आवडलं तरी किती खातो आणि न आवडलं तरी तेवढंच खातो. तर असं आहे माझं. यानंतर तुम्ही नाटकं करतच राहिलात, भरपूर नाटकं केलीत, भरपूर पारितोषिकं मिळालीत. तुम्ही मूळचे संगीतकार, पण काही नाटकं अशी होती की ज्यात गाणी नव्हती तरी तुम्ही संगीत दिलत आणि ती खूप गाजली. पण तुम्हाला वैयक्तिकरित्या असं कुठलं ना एखादं नाटक आवडतं की ज्याच्यात फक्त संगीत होतं, मी गीत नव्हतं पण पार्श्वसंगीत होतं आणि ते फार छान झालं होतं? गांधी विरुद्ध गांधी म्हणून केलं होतं, सुधीर भटांचंच होतं ते. अतिशय सुंदर झालं होतं आणि लोकसत्तेचं जवळजवळ पानभर त्याच्यावर बॅकग्राऊंड म्युझिकवर लिहून आलं होतं. इतकं छान केलं. म्हणजे एक तर त्या काळात जावं लागतं, म्हणजे ज्या काळातलं नाटक आहे किंवा विषय आहे तो, तर ते थोडा अभ्यास करावा लागतो त्याचा. पण तो अभ्यास केल्याशिवाय तुमची प्रगती होतच नाही. आणि हल्ली काय काय वाजलं की हल्ली ते तुम्हाला रेडीमेड मिळतं. तुम्ही एक बटन सगळं रेडीमेड, म्हणजे तुला डोकं वापरावं लागत नाही. क्रिएटिव्हिटी संपली आता. पण त्याच्यामुळे ती मजा येत नाही. म्हणजे आपल्या वेळी कसं असायचं की
एकत्रित काम करण्याची पद्धत होती. आता काम करण्याची पद्धत बदलली आहे. बरं ते कुठेही वाजवर आहे तुला ते आणून परत इकडे पाहिजे तिथे ठेवता कॉम्प्युटरमुळे, होय की नाही, कट पेस्ट करता सगळं. आणि पण ती मजा राहिली नाही ते काम करण्याची. मी असं ऐकलं की कोणी बेसूर झालं तर तेही ते नीट ते करता येतं. अरे म्हणजे काय ते सांगून जातं. आणि सिंगर गाणारा जो असतो तो जरा मला असं वाटतं दुसऱ्या अंतरातली सेकंड लाईन आहे ना ती जरा ते करून घ्या नीट. रेकॉर्डिस्टला सांगून जातं म्हणजे निर्लज्जपणाची हद्द झाली की नाही. तेच लता मंगेशकर म्हणाल, आशा भोसले, रफी, किशोर म्हणजे जे पूर्वीचे जे गायक होते ह्या सगळ्यांवर कामं केल्यामुळे मला स्वतःची हे होऊ नये म्हणून रिहर्सल व्हायच्या 3-3 रिहर्सल प्रत्येकाच्या घरी जाऊन, कळलं की नाही. त्याच्यानंतर म्युझिशियनच्या रिहर्सल व्हायच्या, म्युझिक आणि सिंगरच्या रिहर्सल व्हायच्या, माईक रिहर्सल व्हायच्या. एवढं झालं की मग रेकॉर्डिंगला सुरुवात व्हायची. आता ते राहिलं कुठे. आणि बरं कोणाकडे गेलं तर विचारत पण नाही. मी आता तुला सांगितलं अरे उद्या दुपारी 2 वाजता आजी वासनला पोहोचा रेकॉर्डिंग आहे. ओके चालेल. मी रिहर्सलला येऊ का? गाणंच माहिती नाही मला तर मी उद्या गाणार काय थोडं तरी माहिती. मग तुझं तू इनपुट त्याच्यामध्ये घालतो बाबा आणखीन याला छान कसं बनवू, की नाही. ते कलाकाराचं असतं गाणाऱ्याचं. पण ते सगळं संपुष्टात आलेलं आहे. आणि त्यांना सगळ्यांना माहिती आहे चुकून काय होणार. हां कोणता शब्द चुकला तेवढा शब्द पंच केला, कोणती लाईन चुकली तेवढी लाईन पंच. अरे सबन गा ना, अंतरा तरी गा, सबन नाही. आणि प्रत्येकाला भीती होती तेव्हा माझ्यामुळे चूक होता कामा नये, परत पहिल्यापासून गाणं घ्यावं लागेल नाही तर ते आता राहिलेलं. म्हणजे गाण्यामध्ये टिंग हे चुकलं तरी सगळं परत पहिल्यापासून. सगळं. आणि देवाणघेवाण व्हायची. म्हणजे ह्या सगळ्याचा सांगण्याचा हेतू हा की देवाणघेवाण. तुझ्या मनात काय विचार आहेत तुझं, हो की नाही. तू डिरेक्टर आहे समज तर तुझा काय वाटतं ह्या गाण्याबद्दल असं असावं. हा लेखक कवी आहे तर त्याला काय वाटतं, त्याने हे विचार मंथन झाल्यावर मग ते गाणं बनायचं. कधी कधी भांडणं पण व्हायची. तेरे को काय समजतं, नाही करणार मेरे को तेरे साथ काम, किंवा मला तुझ्यावर काम नाही करायचं, संपलं. का पण मी काय गाणं चांगलं झालं पाहिजे माझा स्वतःचा इगो म्हणून नाही तर हे आता नाही बघायला मिळत. त्याचा जास्ती त्रास होतो. पण ह्याच्यापेक्षा आम्हाला काही येत नाही म्हणून कानाला हे करून परत ते काम करत राहायचं. कॉम्प्युटर येऊन दे नाही तर त्याचा बाप येऊन दे, आपल्याला काम केलं पाहिजे.